नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शीतलच रेसिपी. तर आता हे कपाट मी आवरायला घेतलं होतं आणि हे तुम्ही पाहू शकता किती साड्या अस्ताव्यस्त झालेल्या आहेत. म्हणजे आता दिवाळी होऊन गेली आणि त्यामध्ये रोज 2-3 दिवस दिवाळी सण होता. त्यामुळे मी 2-3 दिवस नव्या नव्या साड्या घालत होते. आणि ही जी साडी तुम्हाला दाखवली ती साडी मी दिवाळीनंतर भाऊबीजेला गेले होते दुकानामध्ये, तेव्हा घेतली होती. 400 रुपयांचीच आहे, पण खूप छान फॅब्रिक आहे तिचं. तर ह्या साड्या मी काय करायचे, धुतल्या की वाळल्या की घरात आणून अशा घड्या घालून त्यावरती ठेवत होते, पण त्या काय व्यवस्थित ठेवल्या गेल्या नाही आणि खूप पसारा झाला होता. त्यामुळे मग मी यांना आता कपाट आवरावा म्हटलं. म्हणजे काय होतं, असं अचानक कुठं जायचं असेल तर साड्या आपल्याला पटकन घेता येतात आणि ब्लाऊजही त्यावरचे मग पटकन मिळतात. आणि कपाटही असं छान व्यवस्थित सेट झालेलं असलं तर खूप भारी वाटतं मग. आणि मग मी आता ह्या साड्या ठेवत होते. माझ्याकडं खूप जास्त साड्या नाही येतं, जास्त म्हटलं तर 10-15 साड्या असतील. आणि यातल्या साड्या, काही साड्या ज्या आहेत त्या खूप जुन्या आहेत. म्हणजे ती त्याला 5 ते 6 वर्ष झालेल्या आहेत घेतलेल्या, अशा आहेत. तर आता मी या ठेवून घेत आहे. आणि या साडीतलं जे आहे ते मला आणखीन ब्लाऊज ते स्टिच करायचं आहे. आणली तशीच मी ठेवून दिली आहे. तर आता मी पहा कशा प्रकारे ठेवते. तर आता इथं वरती काही साड्या होत्या त्या मी काढून घेत आहे. आणि ही साडी जी आहे ही माझ्या बहिणीची आहे. ती मी एकदा दिवस घालून आले होते, तर ती इथंच राहिली. आणि ही साडी माझं लग्न झालं होतं ना, त्यावेळेस नागपंचमी होती, त्यावेळेस मला घेतली होती. म्हणजे आता 8 वर्ष झालेत ती साडी घेतलेली, पण तिचा कलर मला खूप आवडतो, त्यामुळं मी तशीच ठेवलेली आहे. आणि ही साडी माझ्या बहिणीच्या लग्नाला, म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर माझ्या बहिणीचं लग्न होतं त्यावेळेस घेतली. आणि त्यावेळेस ही साडी ट्रेंडिंगमध्ये होती. नेटची साडी कोणाकोणाकडे आहे ते नक्की सांगा. आणि यावरचं जे ब्लाऊज पेटीकोट आहे, तर आता ही साडी घालतच नाही, त्यामुळे ती अशीच पडलेली असते. तरी मी एकदा घातली होती. आणि ही जी पिशवीतली साडी आहे ही माझी दिवाळीची साडी आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. आणि ही साडी मला फक्त 600 रुपयामध्ये मिळालेली आहे. तर कशी वाटते ती नक्की सांगा. पण काय झालं, मध्ये फटाके उडवताना ना त्याला एक असं फटाकड्याची ठिणगी त्यावर उडाली आणि ते थोडीशी जळाली आहे साडी, म्हणजे अगदी थोडीशी, पण आता झालं आहे. आणि यावरच्या ज्या साड्या आहेत ना त्या मी अशाच ठेवते. खाली एवढं काही जागा पुरत नाही आणि मग सगळं असं अस्ताव्यस्त होतं परत. आणि वरती पण आहे ना, एका एका हँगरमध्ये मी 2 साड्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे अशा आहेत, असं कुठं जाण्या येण्यासाठी किंवा काही कार्यक्रम असेल अशा पद्धतीने घालण्यासाठी साड्या. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आणि इथं साईडला ना 2-3 शर्ट होते माझ्या मिस्टरांचे, ते मी अशा हँगरमध्ये लटकून ठेवलेले आहेत. हे ब्लाऊज वगैरे साड्यांमध्ये नीटनेटके ठेवत होते. आणि माझ्याकडं खूप जास्त सामान नाही आहे. या 3च प्रस आहेत माझ्याकडं, त्याही आता मी खाली एकदम ठेवत आहे. आणि अल्बम ठेवलेला आहे खालच्या कप्प्यामध्ये. आता इकडची साईड आवरून झालेली आहे आणि आता दुसऱ्या साईडचं आवरायचं आहे. तिथं मुलांचे कपडे आहेत, माझे दोन्ही मुलं आणि मिस्टर. आता ते उद्या आवरेन. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा.